पापी पवित्र शहाणा अवघी रूपे तुझी देवा बंधू भानी करू सेवा. सेवेला घेतलेला अभंग जगतवर तुकोबारांचा आहे. आपल्या परमार्थाचा परिहार देवाजवळ देत आहेत. कोणत्या तऱ्हेने आम्ही परमार्थ करत आहोत. जीवनामध्ये परमार्थ हा श्रेष्ठ पुरुषार्थ आहे, पण त्याचबरोबर तो करत असताना त्यामध्ये अनेक अडचणी आहेत. व्यवहारापेक्षा परमार्थामध्ये प्रतिबंध जास्त आहेत. चोरी करायला गेलं तर तेवढे प्रतिबंध नाहीत, पण वारी करायला गेलं तर जास्त प्रतिबंध. चोरीमध्ये कोणी तर पकडलं एवढे भीती, बाकी काही नाही करायचं. वारी करत असताना अनेकांचे प्रतिबंध आहेत, तो मोह सगळा सोडावा लागतो. परमार्थाला प्रतिबंध जास्त आहेत. येती तुझी या भजना आड दहावीती प्रपंचाचे कोट. पहिला प्रतिबंध आहे आपल्या भोवतालच्या लोकांचा की ते आपल्याला परमार्थ करू देत नाहीत. दुसरा प्रतिबंध आहे दुर्जनांचा की दुर्जन आपल्या परमार्थामध्ये आघात करतात. तिसरा प्रतिबंध आहे परमार्थातल्या लोकांचा. जशी घरातली लोक आडवे पडतात, जसे दुर्जन आडवे पडतात, तसे पारमार्थिक लोक सुद्धा प्रतिबंध मोठा निर्माण करतात. तुकोबाराय देवाला सांगतात, मोहरोनी चित्ता आणू हळूची वरी हिता, तो हे पडती आघात, खोडी काढीती पंडित. असे परमार्थामध्ये अनेक प्रकारचे प्रतिबंध आहेत. त्यामध्ये मुख्य प्रतिबंध कोणता आहे? आगापै पंडुकुमारा येता स्वरूपाची या घरा, करीतसे आडवारा विश्वाला. दिसणारा दृश्य प्रपंच हा परमार्थाचा मोठा प्रतिबंध आहे. बहुत कामे मज नाही आराणू, बहुत कामे मज नाही आराणू, बहुत कामे मज नाही आराणू. प्रपंचात काम आहेत आणि काम कधीच सरत नाही. एक सारिता तो पुढे उभे. एका कामाची पूर्तता करावी जर दुसरं काम पुढे आहेच. ती गवळण सांगते आजी मी टाकतो. ज्याला प्रपंचाचा मोह सुटला तो परमार्थाचा अधिकार आहे. प्रपंच तर पुढे येतच असतो ना. विषय रूप बदलून पुढे येतात. विषय बाजूला जात नाही तर रूप बदलतात तर पुढे येतात. लक्षात. पहिलं घर होतं, आता मठ झालं. पहिली मुलं होती, आता शिष्य झाले. मठमुद्राचे नि मिसे, शिष्य शाखाचे नि विलासे, घातले हाती फासे निसंगाजेने. परिग्रहाचं वर्णन केले 18व्या. परिग्रह म्हणजे काय? मठमुद्राचे नि मिसे, हटातटाने पटा रंगवणी जटा धरीसी काशेरी, मठाची उठा ठेव अंतरी. महंताचं वर्णन केले पट्टे वापरून. हटातटाने पटा रंगवली, कापड रंगवली. कापड रंगवून काय होतं? वस्त्राचा कलर बदलला की परमार्थ होत असं काय रे? तुका बस्तर विचारा क्या करो रे, अंतर भगवान होय. जरा फोड करतो बघा बाबा. तुका बिस्तर विचारा क्या करो रे, अंतर भगवा न होय. तुका बस्तर विचारा क्या करो रे, अंतर भगवान होय. काय पुढे? भीतर मैला कब मिटोरे, मरे ऊपर धोय. नुसत्या रंगाला काय होतं हो? परमार्थ रंगाचा नव्हे, परमार्थ वेशाचा नाही, परमार्थ रंगाचा नाही, परमार्थ वेशाचा नाही. येते नाही सरत वेश आडनाव, निवडे घाव डावा व्हावा. रूप बदलून परमार्थ पुढे राहतो. रूप बदलून विषय
विषय रूप बदलून आपल्या पुढे येतात, लक्षात ठेवा. रूप बदलून रोज भाकरी भाजी आमटी आहे का नाही? रोज भाकरी भाजी आमटी. एकादशीच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी, वरीचा भात, साबुदाण्याचे वडे आहे ना, वरीची भाकरी, वरीचं उपीट, वरीचा शिरा, वरीचं थालपीठ, वरीचं धिरडं. अरे राम, दशमीपेक्षा एकादशी वाईट. विठ्ठला विठ्ठला. वारकऱ्यांची एकादशी चांगली, बाबांची एकादशी चांगली. बाबांची एकादशी आहे निर्जला, आमची एकादशी आहे निर्लज्जा, लाज सोडलेली एकादशी. वारकरी एकादशीला मीठ खात नाही, तिखट खात नाही, कुठे का नाही, गोळण शेंगदाणे खात. गोळ शेंगदाणे सुद्धा भूक भागते नाही असं नाही. गोळ शेंगदाणे कशाला पाहिजे? नुसत्या दुधावर जमतो, नुसत्या दुधावर जमतं, काय अर्थ नाही त्याच्यात. ही जीभ आहे ना, छिना, जीभ छिनाल आहे, लक्षात ठेवा. परमार्थाचा घात करणारी छिनाल जीभ आहे. विषय बदलून, रूप बदलून पुढे उभे राहतात ना. आजी मी कोणी आले सकळी. ज्यानं हे सगळं टाकलं ना, तो परमार्थाचा अधिकारी. परमार्थाचा अधिकारी कोण? मोह सोडतो तो. परमार्थामध्ये प्रतिबंध आहे, सगळ्यात मोठा प्रतिबंध आहे विश्वास. अंतरीचे विषम पुढे न द्यावे, पुढे न द्यावे. अंतरीचे विषम. परमार्थामध्ये मोठा प्रतिबंध आहे विषमतेचा. शास्त्रामध्ये 5 प्रकारचे भेद सांगितले आणि ते 5 प्रकारचे भेद दुःखाला कारण सांगितले. दुःखाला कारण 5 प्रकारचे भेद आहेत. कोणते कोणते? जड जडाचा भेद, दुसरा जीव जीवाचा, तिसरा जड जीवाचा, चौथा जड ईश्वराचा आणि 5वा जीव ईश्वर. हे 5 प्रकारचे भेद जीवाच्या दुःखाला कारण सांगितले. मुळात भेद हा दुःखाला कारण आहे ना. द्वितीयाद वै भयम भवती. जवळजवळ तुझे जोडे तो तो संसार भय वाढे. हे देव आपुले नितोंडे बोलती वेदे कुठं? द्वितीयाद वै भयम भवती. द्वैत निर्माण झाली की भीती निर्माण झाली, लक्षात ठेवा. जोपर्यंत द्वैत नाही तोपर्यंत भीती नाही. मग जडजडाचा भेद. तुकोबरांनी जडजडाचा भेद कसा उडवला? भूमी पाहता नाही निराळी, मार बरर एक काळी. उत्तम निराळी, उत्तम मध्यम आणि कनिष्ठ. भूमी पाहता नाही वेगळी. जमिनीमध्ये काय फरक आहे त्याची प्रत सांगितली. उत्तम, निराळी, मार, बरड, कावट, मध्यम आणि कनिष्ठ. मग जमिनीचा भाव, ती जमीन कोणती त्याच्यावर अवलंबून आहे ना. बागायत जमीन, आमच्या भागामध्ये बागायत जमीन 1 एकर घ्यायची म्हणलं तर आत्ता बरं का, आत्ता जर 1 एकर जमीन घ्यायची म्हटलं तर आमच्या भागात तर 2 कोटी रुपयाचा भाव आहे सध्या. लय वाईट भाव आहे, कारण सगळं हिरवं पट्टाच आहे ना. आमचं बरं आहे. हां, आमचं बरं आहे. येऊ दे का तुमच्या भागात जमीन घ्यायला. 5 लाख रुपये गुंठा. 5 लाख बी कमीच आहे. असो, ठीक आहे. तर सत्यविजय महाराज आमच्या भागात नाही एवढा दर नाही, पण आमच्याकडे जसा पाऊस येतो तसा तुमच्याकडे येत नाही. आमच्याकडे पाणी लय महाराज, अति पाणी.
महाराष्ट्रात कराड भागातलं पाणी कुठंच नाही. खूप पाणी आमच्याकडे, खूप म्हणजे खूप. 2 वर्षाचा दुष्काळ आमच्या भागाला माहीत नाही अजिबात. आत्ता सुद्धा आमच्याकडे भरपूर पाणी, सगळ्या माळावरनं पाणीच आहे. आमच्याकडचं शेतकरी उन्मत्त आहे, पाण्याचा गैरवापर करतो, इतकं पाणी. मग ज्या भागामध्ये पानभरी जमीन आहे ती महाग आहे, जिथं कोरडं ती स्वस्त आहे. भूमी पाहता नाही वेगळी, पण आकाश वायू तेज आप पृथ्वी, पृथ्वी या दृष्टीने त्याचं काय फरक आहे? मातीच ना, संतान असे माती. सोन्यानी माती तुकोबाने सांगतात, पाहता पृथ्वीचे मोल थोडे देखे की, बरोबर आहे. ऐसे अनरत्न खोटे काय बोलाय? पाहता पृथ्वीचे रत्न मोल थोडे, ऐशा रथोकडे देगे दगडाचे नि पाडे निचाडू. काय हनुमंतरायाला सीतामाईनी मोत्याचा कंठा दिला, काय केलं? बॅगेत नेऊन ठेवला. काय केलं? कडा 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 फोडून टाकलं. सगळी मोत्याची माळ तोडून टाकली दातात घालून. सीतामाई म्हणली, माकड ते माकड आपल्या जातीवर गेलं. माकडाचे मळी मोलाचा घेऊन मणी घाताला घालून तुंपून टाकली. माकड की माकडच. आणि मग एवढ्या मोत्याची कंठ्याची किंमत ही केली काय? हनुमंतराय म्हणले, आई साहेब तो मोत्याचा कंठ तुमच्या गळ्यातला आहे, दुसऱ्याच्या गळ्यातला नव्हतं. तुमच्या गळ्यातला कंठ असल्यामुळं तुमच्या कंठामध्ये जे रामनाम आहे त्याची संगत त्याला घडली पाहिजे, आणि यानं तुमचा रामनामाचा गुण घेतला पाहिजे असं मला वाटत. पण हे बेईमानी निघालं, त्यानं काही तुमचा गुण घेतला नाही. कसं आहे असे निचार. तुकडा म्हणे सोने आणि माती. तुकोबाराय सांगतात, सोने आणि माती काय फरक नाही आमच्या दृष्टीनं, आपल्या नव्हे संतांच्या दृष्टीने लक्षात द्या. नाहीतर सोनं म्हणजे धातूच आहे का नाही, पितळ म्हणजे काय? धातूच आहे. पितळ म्हणजे धातूच आहे, सोनं म्हणजे धातूच आहे. मग माझ्या हातात पितळेचे अंगठे आहे, तुमच्या हातात सोन्याचे अंगठे आहे. कीर्तन झालं आदला बदली करतात. आपण पितळ घेऊन सोनं कुणी देणार नाही. कारण का? आपल्याला सोनं आणि पितळ याच्यातला भेद आहे, संतांना नाही. याला म्हणतात जड जडाचा भेद. दुसरा भेद आहे, तो दुसरा भेद आहे, तो जीव जीवाचा भेद आहे. जीव जीवाच्या भेदामध्ये बस मी वेगळा, बैल वेगळा, घोडा वेगळा, गाडो वेगळं, वाटतं का नाही वेगळं? हत्ती वेगळा, कुत्र वेगळं. कसं आहे? 5व्या अध्यायामध्ये जीवजीवाचा भेद घालवला आहे. 5व्या अध्यायामध्ये विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव स्वपाकेच पंडिता समदर्शी. पंडित त्याच्यामध्ये समदर्शी आहेत का नाही लक्षात ठेवा. आपण नाही समदर्शी, आपण प्रत्येकामध्ये भेद करणार. आता ऐका, आभेद करायचा. आभेद म्हणजे भावनेचा आभेद करायचा, क्रियेचा नाही. भावाद्वैतम सदा कुर्या, क्रियाद्वैतम न करीचे. विद्या विनय संपन्न ब्राह्मण. पुढे काय? विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी. गाय, हत्ती, कुत्र आणि स्वपाक म्हणजे चांडा आहे ना. ह्यांच्यामध्ये समदर्शी आहे. समदर्शी अर्थ असा नव्हे की पक्वान्नाचं ताट गाय पुढे ठेवायचं आणि वैरणीची पिंडी ब्राह्मणा पुढं, असा अर्थ नाही त्याचा. भावनेमध्ये याला जीव जीवाचा भेद म्हणतात. हा जीव जीवाचा भेद सुद्धा दुःखाला कारण आहे का नाही? संतांच्याकडे जीव जीवाचाही भेद नाही. जीव जीवाचा भेद कुठे आहे?
ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, ज्ञानदेव म्हणे तोही माझा वेगळिका मातया नाही. आपल्या ब्राह्मणाला ज्ञानोबराने सांगितलं, रेडा सुद्धा माझा आत्मा आहे. काय अनुभूती आहे. इथंपर्यंत ज्ञानोबराचं दिव्यत्व समाजाला माहित नाही बरं. ज्ञानोबराचं दिव्यत्व इथंपर्यंत समाजाला माहित नाही. पैठणामध्ये ब्राह्मणांच्या बरोबर राहिली आणि ब्राह्मणांनी यांची टिंगल केली हो. काय निवृत्ती, आपण कधी वृत्तीवर येतच नसाल नाही का. वारे ज्ञानदेव, ज्ञानदेव म्हणजे ज्ञानाचा देव का ज्ञानासाठी देव, का ज्ञान हाच देव, कर्मधारय करायचा का षष्टी तत्पुरुष करायचा का चतुर्थी तत्पुरुष करायचा. विद्वान ज्ञानोबा ग बसले. तुम्ही सोपान का, वा वा. तू ग मुक्ताबाई, मुक्त झाले की नाही. हे आगाव आहे, हे आगाव पण आहे. ज्ञानोबा गप्प पाहिले. कोण तर म्हणला, अरे काय नामामध्ये काय हो, आपला गेण्या नावा करायला पाणी वाहतं की हो. मग काय त्याला काय ज्ञान झालं का. बरं, आता ज्ञानोबारांनी पंडितांच्या प्रतिष्ठेला हात घातला. ज्ञानोबा आता यांचा नक्षा उतरला तर बरं आहे, नाहीतर ही जात आपल्याला ऐकणार. मग ज्ञानोबाराय म्हणले, तोही माझा आत्मा. तो आत्मा म्हणलं पंडित जास्तच वैतागले. तो तुझा आत्मा आहे का. वा रे वा. सर्वम खल्विदम ब्रह्म. तत्वज्ञान शिकलास काय, कुठे शिकला ब्रह्मविद्या. तुझा बाप काशीला राहिला होता ना, त्यामुळे त्यानं ब्रह्मज्ञान शिकवलं असेल. वा रे वा. त्याच्यामध्ये तुझा आत्मा आहे का. मग त्याला मारलं तर तुला लागेल का. ज्ञानोबा सांग म्हणले लागेल सुद्धा. आता ब्राह्मण जास्त चिडले. त्यांनी कोळ्या लागला, रे वेळा थांबव. थांबवला. पकाल काढली आणि सांगितलं, मार रेड्याला सोड मार. तू कोळी मला मारायचं का. त्या कोळ्याला एवढं माहित होतं की हे चालत नसलं तर मारायचं, हे काम करत नसलं तर मारायचं असतं, हे गुमान चाललेलं आहे, मारायचं का. पंडित म्हणले, त्याला का मारायचं, त्याची बुद्धी तू चालू नकोस, आम्ही सांगतोय म्हणून मार. म्हणजे रेड्याला केव्हा मारायचं असतं याची अक्कल ज्यांना नसते त्यांना पंडित म्हणायचं असतं. नाहीतर सगळे पंडित असेच आहेत, विठ्ठला विठ्ठला. व्यवहार पण त्यांचा पत्ताच नाही बस. सगळं न्याय भाषेत वापरतील, बाकी काय घेणं नाही. एक पंडित जे आले, एका मोठ्या माणसाच्या लग्नाला आले. त्यानं आग्रहानं बोलवलं, पंडितजी माझ्या मुलाच्या लग्नाला या. येतो. मालक म्हणला, पंडितजी जरा मंडप फिरून बघून या ना. येऊया. मालकाला हौस असते आपला मंडप दाखवण्याची, घर दाखवण्याचं. दाखवलं. बघा ना का मंडप 2 एकरात होता, 2 एकरात. त्यांनी म्हणले, एवढे वेळू कुठून आणले तुम्ही पण. वेळू महाराज एक वेळूचं बेटच खरेदी केलं. अख्खं विकत कशाला घ्यायचं, एक बेट खरेदी केलं, तो बेटच तोडलं. वा वा. मुलाच्या लग्नाच्या निमित्तानं तुम्ही वंशच्छेद केला. आता संस्कृतमध्ये कळकाला वंश म्हणतात. आता तो शब्द इथे वापरायला काही लढलं होतं का चांगला. पण हे पंडिताला कळतं काय. मालक नाराजच झाला. वंशच्छेदासाठी लग्न असते. मालकाला काही झोप लागली नाही. त्यानं तालुक्याला फोन केला. रातोरात पायपा बोलवल्या, लोखंडी पायपा. रातोरात तो मंडप काढला आणि रातोरात गडी कामाला लावून
पायपा घालून दुसरा मंडप केला. सकाळी परत सांगितलं पंडितजींना, पंडितजी मंडप बघायला चला. काल पाहिला आहे ना, नाही पण आज वेगळं. अहो आज वेगळं काय असतं, चला तर खरं. मुद्दाम पंडितजीच्या लक्षात आलं की आज रात्री मंडपामध्ये एकही कळप ठेवलेला नाही, सगळा मंडप लोखंडी पायपचा केलेला आहे. पंडितजी म्हणले आता तर सर्व निर्वंशच झालं. काल म्हणला वंशच्छेद आणि आज काय म्हणला निर्वंश. मालक म्हणला कड्याला राम्या, त्या काही बामण चांगलं बोलत नाही, काय करावं. राम्या म्हणला काही करू नका, दक्षिणा द्या, घालून टाका त्याला. हा तुमच्या वंशाच्या छेदावर उठलेला. पंडित म्हणता थोर सुख, परी तो पाहता अवघा मूर्ख. तुकोवर आहे म्हणा, आपण नाही. तुकोवरांचा अधिकार आहे, अष्टावक्रांचा अधिकार आहे. असो सांगायचं कारण असं, मारिती अरुर रेशियाची महिषियाच्या पाठी रेड्याला असोड मारला तर त्याच्यावर ज्ञानवरण उठले. पुढचं प्रकरण तुम्हाला माहिती आहे. तरी तर जीव जीवाचा भेद आहे, जड जडाचा, जीव जीवाचा. तिसरा भेद जीव जडाचा, आपला आणि जडाचा भेद, आपण विस्तार करत नाही. चौथा भेद जड ईश्वराचा. ज्यानं निर्माण केले तो ईश्वर चेतन आहे, आणि जे निर्माण केले ते जड आहे का नाही. तिथे तर घोटाळा आहे ना. जगत जर जड मानलं तर ईश्वर जड होतो ना. मग जगत भगवान ईश्वराने निर्माण केले जगत आणि वेगळं ठेवलंय का नाही. तो त्या विश्वामध्ये प्रवेशलेला आहे ना. भगवान त्या जडामध्ये प्रवेशलेला आहे, म्हणून जड ईश्वराचा भेद. आणि पाचवा भेद जीव ईश्वराचा. हे 5 भेद दुःखाला कारण आहेत. संतांच्या जीवनामध्ये हे 5 प्रकारचे भेद नसतात. आम्ही न देखो अवगुण, आम्ही न देखो देत नाही. म्हणून मगाशी बोलतो काय, परमार्थाला प्रतिबंध जास्त आहे. कोणता प्रतिबंध आहे? परमार्थाला प्रतिबंध आहे वृत्तीचा. काय वृत्तीमध्ये वैषम्य निर्माण होतं ना, आणि जोपर्यंत वैषम्य निर्माण होतं तोपर्यंत भगवान परमात्मा जवळ असलेला कळत नाही. हो, संकाधिक देवाच्या किती जवळचे भक्त आहेत, तरी संकाधिकांना जय विजयामध्ये वैषम्य वाटलं नाही. खरं म्हणजे जय विजय नोकर आहे. तो नोकरांचा अधिकार काय असणार आहे? नोकरांना एवढंच माहित आहे मालक झोपल्यात कुणाला सोडायचं नाही. का त्याच्यात संकानिकांची ब्रह्मनिष्ठता ओळखण्याची क्षमता जय विजयांची नाही का नाही. पण जय विजयांचा सामान्यपणा ओळखण्याची क्षमता संकादिकडे आहे का नाही. त्यांनी ओळखाय पाहिजे होतं. आणि सामान्य सेवक आहे, त्याने अडवलं तर आपण एवढं रागवायला नाही पाहिजे. पण संकादिकांना क्षोभ निर्माण झाला. नुसता क्षोभ नाही, त्यांचा अहंकार चढला आणि त्यांच्या मुखातून शापवाणी बाहेर पडली. देवाच्या सानिध्यात राहून असुरासारखे वागता काय रे. 3 जन्म असुराचे, 3 जन्म. आता काय, भगवान जागे झाले, भगवान आले, काय गडबड आहे. संकाधिक आहे, नमस्कार केला. देवाच्या दर्शनामध्ये अहंकार कमी झाला पाहिजे का वाढला पाहिजे? बोला, कमी झाला पाहिजे ना. संकाधिकांचा वाढला. पुढे भगवान उभे आहेत. संकाधिक काय म्हणतात? संकाधिक म्हणतात पाहिलं तुमचा मालक आमच्या पाया पडतो आणि तुम्ही साले आम्हाला हाकलता काय? आणखीन अहंकार वाढ. ज्ञानोबाच्या दर्शनाला एक वारकरी उभा होता. कार्तिक वारीची गोष्ट आहे. तो 8-10 तास उभारून चालत आला होता. कंटाळा. तेवढ्यात एक नेमके मोठे महाराज आले. मोठे महाराज आले तर तिथल्या लोकांनी त्यांना थांबवलं. थांबा म्हणलं. तो चिडला. हो, चिडलं स्वाभाविक आहे. आम्ही 8-10 तास पुन्हा उभा राहायचो.
आणि आता कोणतरी महाराज आला तर त्याच्यासाठी आम्हाला थांबवायचं काय? सांग. तर ते सेवक म्हटले, बोल नका, मोठे महाराज आहेत मोठे. ते मोठे महाराज काय म्हणले, बाबा त्याला बिचाऱ्याला काय माहीत आहे, आम्ही 5 पिढ्या उभ्या आहोत. तुमच्या लक्षात असेल, भाषेवर लक्षात आलं का नाही? किती गोष्ट मोक्ष 5 पिढ्याचा अहंकार आहे. आम्ही 5 पिढ्या परमार्थ करतोय, तो अहंकार ज्ञानोबाच्या समाधीपाशी कसला अहंकार आहे? पहा ना, मी काय सांगितलं आपल्याला की संकादिकासारखे ब्रह्मनिष्ठ महात्मे तर त्यांच्या ठिकाणी सुद्धा देवाच्या सानिध्यात वैषम्य कमी झालं नाही. विठ्ठला विठ्ठला. आता पुढे ऐका, पुढं असं आहे, भगवंतांनी संकादिकाची क्षमा मागितली. ते म्हणले, हे माझे नोकर आहे, माझे नोकर म्हणून त्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. या नात्यानं मी तुमची क्षमा मागतो, पण हे प्रकरण सोडून द्या. एवढ्याशा क्षुल्लक कारणासाठी देवाने संकादिकाची क्षमा मागावी? एवढंच. देवाने असं बोलल्यानंतर संकादिक जरा नरमले आणि परत संकादिकांनी देवाची क्षमा मागितली. देवा, आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला, आम्ही तुमची क्षमा मागतो. विषमता किती भयानक आहे बघा. जी देवाच्या सानिध्यात, देवाच्या दर्शनात जात नाही, देवाच्या बिनदर्शनाची कशी द्याल कल्पना करा की नुसती लक्षात द्या. नामदेवरायांना कुत्र वेगळं वाटत नाही, बरोबर आहे. ज्ञानोबारांना रेडा वेगळा वाटत नाही, नाथ महाराजांना गाढव वेगळं वाटत नाही, आणि आपल्याला दिंडीतली माणसं आपली वाटत नाहीत. काय ही आपल्या दिंडीतलीच ना. अरे तुम्हाला सांगितलं होतं की 5 नंबरल्या पारात येऊ नका म्हणून. 5 नंबर, 6 नंबर, 7 नंबर, 3 पारातले माणसं आहे. आता जेवायचं नाही, आपली पंगत मार आहे. थोडं सगळे विहायचे जेवले ना, आहे ना समज. मन लक्षात ठेवा. तुकोबाराय सांगतात, आमच्या ठिकाणी गुणाचं वैषम्य नाही. समाजामध्ये कोणी पापी असेल, कोणी पवित्र असेल, कोणी शहाण असेल, कोणी कसा, त्याच्यावरून आम्ही त्यांच्यामध्ये वैषम्य करत नाही. का करत नाही? प्रकाराचे 3 तुका म्हणे. प्रकाराचे 3 प्रकारचे लोक आहेत. तुका म्हणे केले ज्ञानोबाला सांगतात, त्यांची नामे ही अनाने, अनारिसे वर्तने, वेशही सेनाने, अनाथ अवघ्यांचे, अवघ्यांचे ऐसे दे कोणी कीर्ती, भेद तोची जन्माच्या पोटी न लासे तो समृत्व आपण होती य नानेव पश्य. असं आहे. सगळ्यांच्या ठिकाणी एकत्व पाहिले पाहिजे ना. मग गुण घोषणा करतात. हा मूर्ख आहे, हा शहाणा आहे, हा पापी आहे, हा पवित्र आहे. पापी असल्यानंतर त्याच्याबद्दल, पापी असला तर त्याच्याबद्दल गुरुणा, पवित्र असला तर त्याच्याबद्दल आदर. श्रीमद भागवतामध्ये भक्ताचे 3 प्रकार केले की नाही. त्याच्यात कनिष्ठ भक्त सांगितला आहे ना, तो की जो मूर्तीमध्ये स्थित असतो तो कनिष्ठ. मध्यम भक्त सांगितलं आहे मूर्तीबद्दल प्रेम, संतांच्या बद्दल आदर, सामान्य माणसाच्या बद्दल कृपा आणि दुर्जन लोकांबद्दल उपेक्षा. प्रेम, आदर, कृपा आणि उपेक्षा असे व्यवहार आहेत त्यांचे. हा मध्यम भक्त सांगितला ना. आणि उत्तम भक्त जो सांगितला ना, तो भेदाभेद भ्रम अमंगल, सगळे भेदाभेद नाही, भेदाभेद हा भ्रम आहे.
तो भ्रम अमंगल आहे. तुकोबाळा सांगतात भूमी अवघी शुद्ध दाना अमंगल हे वास. कसे निर्णय आहेत संतांचे. आपल्या मनामध्ये जेवढ्या शंका येतात त्या सगळ्या शंकेची उत्तर साधू संतांनी आपल्या वाङ्मयामध्ये घालून दिल्या. फक्त आपल्याला वाचायला सवय नाही आणि वाचत असताना डोळे उघडे ठेवून वाचायला सवय. हरिपाठ चालू आहे पण हरिपाठाचा अर्थ सुद्धा माहित नाही. बाई म्हणली महाराज माझी गाय चिखलात अडकलं तेवढी काढून देता का. ए गायवाली प्रदक्षिणा शिल्लक आहे अजून. प्रदक्षिणा आहे, फराळ आहे, दुपारचं कीर्तन आहे, संध्याकाळी घरी जायचं आहे. कुठं गाय काढता. हरिपाठ कुठं आला होता रे. कुठं आला हरिपाठ. सर्वागती राम देहा दे म्हणा पुढे चला. हरिपाठ चाललाय सर्वागती राम आणि गायतला राम दिसेन. आता गाडवाचा कसा आहे ना गंमत. आम्ही न देखू आपण का. तुकोबारे सांगतात पापी असो पवित्र असो शहाणा असो मूर्ख असो सगळी तुझी दुःख आहेत ना. अवघी रूपे तुझी देवा बास वंदू भावे करू सेवा. आदिना देखो आता जड जडाचा तिसऱ्या चरणात जड जडाचा भेद आहे. कोणता. मदभक्ती सवेचाड नेणे पाषाण धातू वा. इथे धातू शब्दाचा अर्थ आहे सोने. धातू शब्द वाङ्मयामध्ये सोने या अर्थानं अनेक ठिकाणी अनेक. काहे परिस कंचन करे धातू नाही मोल तोटत पावत घातो. धातू म्हणजे सोने या अर्थानं. मदभक्ती सेवेचा नेणे पाषाण धातू वाढ. आमच्या दृष्टीने पाषाण आणि सोनं एकसारखंच आहे. कसे संत जगले देवा. तुकोबारा सांगतात आवडे. तुकोबारांचा जिजायला उपदेश आहे बरं का. 4 अभंगाचं प्रकरण आहे. जिजायला उपदेश आहे. देव पाहावया फार गोड उपदेश आहे. फार गोड. या उपदेशामध्ये तुकोबारा शेवटी म्हणतात पूर्ण बोध स्त्री भ्रतार संवाद धन्य जिही वाद ऐकला. तुका म्हणे आहे पांडुरंग कथा आहे का नाही. मग कसं काय. आपली भांडणं वेगळी तुकोबारांची वेगळी ना. आपलं भांडण म्हणजे आग लावायला. तुमच्या घरात भांडण लावलं तर फोन चालू करून ठेवा. टेपिंग होऊ द्या टेपिंग. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही मग तात्या आमची भांडणं लागलं ऐकता का. ऐकू का. काय ऐकायचं शिवाय शब्द. लक्षात ठेवा. असं आहे लग्नाचे पहिले दिवस गुलाबी प्रणयामध्ये जातात. गुलाबी प्रणय असतो ना पहिल्या दिवसात. नंतरचे दिवस रुसारुशीन फुगाफुगीमध्ये जातात. आणि त्याच्यानंतरचे दिवस तळतळाट. नवरा म्हटला ज्या दिवशी तू मरशील ना त्या दिवशी मी सुखी होईल. आणि बायको म्हणते कुठंतरी काळ करा. हे 3 टप्प्यात सांगतात. काय ऐकायचं दगड. काय ऐकायचं. तुकोबाराचं भांडण ऐकलं पाहिजे ना. विठ्ठल रुक्माईचे भांडण कवण करी बुजावन. ज्ञानोबाराय सांगतात विठ्ठल रुक्माईचं भांडण ऐकलं पाहिजे. विठ्ठल रुक्माईचं भांडण म्हणजे प्रकृती पुरुषांचा वाद आहे का नाही. धन्य जी वाद ऐकला. त्या उपदेशामध्ये तुकोबाराय सांगतात आवडे अगं जे द्रव्य लोकांना जीवापेक्षा आवडतं ना ते द्रव्य आम्हाला दगडापेक्षा कनिष्ठ आहे. द्रव्य जीवाहुनी आवडते जना आम्हासी पाषाणा होनी. जे द्रव्य तुकोबारायांना पाषाणापेक्षा कनिष्ठ वाटलं त्या द्रव्यासाठी सगळा वारकरी संप्रदाय पागल झालाय.
केवढा अपमान आहे साधू संतांचा. एका बाजूला तुकोबारांची परंपरा सांगतोय, एका बाजूला ज्ञानोबारांची परंपरा सांगतोय आपण, आणि दुसऱ्या बाजूला त्यांची सगळी तत्व आपण मोडीत काढलेली आहेत. तुकोबारांच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंटी. लक्षात तुकोबारांनीच विचारलं, ह्याची चिंता काय, खावे म्हणून? तुला कोणतं खाण्याची कोणतं भोगाची चिंता आहे काय? लक्षात असं आहे. श्रीमंतीची हाव व्यवहारातल्या लोकांना असणं हे काही गैर नाही, कारण ते आज्ञा नाही. पण श्रीमंतीची हाव पारमार्थिक लोकांना असणं हे किती सुख आहे. जेव्हा तुम्हाला श्रीमंतीची हाव निर्माण होते तेव्हा तुमच्याकडे बघून आम्ही आमचा परमार्थ कसा करावा आम्ही आमचा परमार्थ. असं आहे. विनायक महाराज साखरे त्यांच्याकडे एक सावकार आला. तो काय म्हणे, मला अमृतानुभव सांगा. साखरे महाराज म्हणले, अमृतानुभव कोणालाही कळत नसतो. अमृतानुभव सोपा आहे काय, अवघड आहे काय? काय तुम्हाला अडचण काय? काय सांगा, पैसे घेऊन सांगा की. आता साखरे महाराज लईच चिडले, म्हणजे पैसे घेऊन आता तर अजिबात सांगत नाही. जा, कदाचित आश्रमात राहिला असता, सेवा केली असती, सांगितली. पैशात किंमत करतो काय? नाही सांगत, उठ. तर त्यानं बॅगच उघडली. बॅगेमध्ये त्यावेळच्या काळामध्ये, म्हणजे 80-90 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्यावेळच्या काळामध्ये ₹1,00,000, 100 वर्षापूर्वी ₹1,00,000. म्हणजे महाराज ₹1,00,000 देतो, पण अमृतानुभव सांगा. नाही सांगतो, उठ. तो उठला. उठताना काय म्हणला गर्वानं, महाराज बघा, एवढ्याशा पुस्तकासाठी ₹1,00,000 देणारा दुसरा सावकार तुम्हाला भेटणार नाही, विचार करा. साखरे महाराज काय म्हणले आहे का? ते म्हणले, तुझ्या ₹1,00,000 मुतणारा महाराज बी भेटत नाही. उठ. विठाला विठाला विठाला. आमचं म्हणणं हे कुठे गेलं? बाबा तुम्हाला दादा महाराज सातारकरांची गोष्ट. दादा महाराज नाभिक समाजात होते ना, तर आपला जातीचा व्यवसाय करत होते ना सुरुवातीला. तर एक दिवशी सातारमध्ये त्यांच्याकडे एक फौजदाराला दाढी करायला. दाढी करा. तर त्यांनी दाढी चांगली केली. फौजदार खुश झाला. तर दाढीचा दर होता 2 आणे त्यावर. गिन्नी आठवतो की नाही? गिन्नी अनांगा 2 आणे. तर त्यानं पावली दिली 4 आणे. ते म्हणले, का असू दे, 2 आणे तुम्हाला बक्षीस. तर त्याला राग आला. ते म्हणले, आमच्या श्रमाची किंमत करा, आमची किंमत करू. तर त्याने 2 आणे त्याच्या अंगावर फेकले. पुढं काय झालं कोणाला? एवढा बदल झालाय. मद भक्तीचा वेता नेने पाषाण धातू वाढ. तुकोबाराय सांगतात, दगड असो का सोनं असो, आमच्या दृष्टीत ते एकसारखंच आहे. फक्त आम्हाला भक्ती पाहिजे आहे. अवघी रूपे तुझी देवा, वंदू भावे करू सेवा. तिसऱ्या चरणात जीवनातला आघात सांगतात. जीवनामध्ये आघात होतो ना, आघात म्हणजे द्वंद्व. आघात म्हणजे द्वंद्व. द्वंद्व म्हणजे कधी अनुकूल घटना घडेल, कधी प्रतिकूल घटना घडेल ना. अनुकूल घटना घडली तरी आम्हाला काय अडचण नाही. प्रतिकूल घटना घडली तर तुका म्हणे, गोटी विषामृत. तुझ्यासाठी विषयही घोटू आणि अमृतही घोटू. आमच्या दृष्टीने आम्हाला विषामध्ये ही भगवानच आहे आणि अमृतामध्ये सुद्धा अवघी रूपे तुझी देवा. प्रल्हादाच्या अंगावर हिरण्यकश्यपूनं सर्प सोडले. प्रल्हादाला पाण्यात बुडवलं. प्रल्हादाला अग्नीमध्ये घातलं. प्रल्हादाच्या अंगावर हत्ती घातले. काही उपयोग झाला नाही. तेव्हा हिरण्यकश्यपूनं प्रल्हादाच्या प्रल्हाद, तुला अग्नीची, सर्पाची, हत्तीची भीती वाटत नाही का? आता हे उत्तर आहे का? हे उत्तर ऐकण्यासारखं. प्रल्हादानं देवाला हिरण्यकश्यपूला उत्तर दिले, जलेती विष्णू ज्वलनेती विष्णू. बाबा, पाण्यात सुद्धा देवच आहे.
आपो नारायण साक्षात ज्वलनेती विष्णू. आणि अग्नीमध्ये सुद्धा देव आहे. गजेती विष्णू, भुजगेती विष्णू. हत्तीमध्ये सुद्धा देवच आहे. भुजग म्हणजे साप, सापामध्ये सुद्धा देवच आहे. भुजगेती विष्णू. त्याच्या पुढचा आहे प्रल्हाद सांगतो हिरण्यकश्यपूला, बाबा तई स्थितो दैत्य मयी स्थित आहे. जो तुझ्यामध्ये स्थित आहे ना तोच माझ्यामध्ये स्थित आहे. विष्णू विना भूत गणो की. काय अनुभूती आहे प्रल्हादाची. प्रल्हाद अग्निकुंडामध्ये नाचतो नारायण नारायण, आणि बाहेर उभा राहून हिरण्यकश्यपू घाबरतो. हिरण्यकश्यपू प्रल्हादाला विचारतो, प्रल्हादा तुला भाजत नाही का रे? प्रल्हाद म्हणला, बाबा इथं AC लावला, AC या ना. प्रल्हाद हिरण्यकश्यपूला बोलतो, या. जातो कुठे? जात नाही. प्रल्हाद मला कशाला घाबरतो? तुला वर आहे ना, दिवसा नको, रात्री नको, आत नको, बाहेर नको, मग ये ना. मग काय काम? हिरण्यकश्यप नको नको नको, काय सांगता येत नाही, घटना दृष्टी झाली तर एखाद्या. आसुरी वृत्तीची माणसं आहेत ना, ती भीती असतात. लक्षात. हा सिंह आहे ना, सिंह जंगलात जेव्हा चालतो ना तेव्हा 10 पावलं गेला की उभा राहतो, पण असं मागं सारखं त्याची पद्धत आहे. जरा पुढे गेला की असं मागं बघतो. त्याला लोक म्हणतात सिंहावलोकन. चुकीचा शब्द आहे सिंहावलोकन. सिंहावलोकन म्हणजे काय? सिंह प्रदेश बघतोय किती चालू होती, तो काय दिंडीत चाललाय का किती चाललाय? तसं नाही. तो शब्द परत चुकीचा आहे. सिंह कोणत्याही प्राण्यावर मागून जेवतात, कोणत्याही प्राणी. म्हणून सिंहाला असं वाटतं की न जाणो आपल्यावर सुद्धा मागून कोणी हल्ला करते, म्हणून मागं बघतो. असं आहे का? मोठी माणसं भित्रीला असतात. औरंगजेब होता ना, औरंगजेब जर मोहिमेवर गेला तर त्याच्याकडे 5-6 पोशाख असायचे. एक नाही, 5-6 पोशाख. आणि तो रात्री जो पोशाख घालून झोपायचा, सकाळी दुसऱ्या पोशाखातच असायचा. विशेष म्हणजे एका तंबूत झोपायचा आणि सकाळी उठताना तिसऱ्या तंबूत सापडायचा. इतका मित्र होता. एका रात्रीमध्ये 3-4 तंबू बदलायचो एका रात्रीमध्ये. त्याच्या 5-6 पोशाखामध्ये एक बायांचा पोशाख होता. एक पोशाख त्याच्याकडे बायांचा होता. का? त्याला माहित होतं की मराठी बायकांच्यावर कधी हल्ला करत नाही. इतका भित्रा होता, लय भित्रा होता. क्रूर माणसं शूर नसतात, ते भित्री असतात. हिरण्यकश्यपू भित्रा आहे. प्रल्हाद सांगतो, तुका म्हणे घोटी विष अमृत तुझा. म्हणून ज्याने निका परमार्थ केला त्याने विष प्याले. प्रल्हादासाठी जो विषाही सकट आपण झाला, तो प्रल्हादाच्या बोला विषाही सकट आपण झाला. प्रल्हादानं विष घोटलं, मीराबाईनं विष घोटलं. लक्षात ठेवा, घोटलं ना. विष का प्याला पीबत मीरा, विष पिताना मीरा हसते. आम गुलाबजाम खाऊन तुमचं थोबडं उचललं. मला गुलाबजाम केले पण भजी नाही केले. झालं का? अडकला भज्या. बस भजी केले, मला भजी केले पण पापड नाही आणला. असं आहे भोगामध्ये अडकलेली माणसं आपण. चांगली पक्वान्न खाऊन थोबडा उतरला आपला, आहे का नाही? फोडीली गोवरी आयसी दिसते तोंडावर. मालकानं किती आग्रहानं वाढलो. निम्मार्ग खात्यात आणि राहिलेल्या त्याच्यात खात. महाराज लोक आणि फडकरी लोक निम्म्या ताटात खात होते बाबा, निम्म्या ताटात. आपल्याला आवडतच नाही ती बिलकुल आहे. अन्नाची किंमत आहे. उदर भरण हे करू.
भोजन म्हणजे जर यज्ञकर्म असेल तर यज्ञकर्मामध्ये राहिलेल्या अन्नात हात धुवायचा असतो काय? मला अन्नाची किंमत कळत नाही. विषय आहे का? काय सांगितलं? मीराबाईला विष घ्यावं लागलं, पण विष घेताना सुद्धा मीराबाई हसली ना. मग रानाने विष दिया मानो अमृत पिया, तिला अमृतच वाटलं. तुका म्हणे विष अमृता समान, कृपा नारायण सरिता. मीरा सागर में सरिता समाने लगी, दुख लाखों सहे मुख से गोविंद कहे, मीरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी. हो तो गई. संपलं. ऐसी लागी लगन हो गई मगन, हो तो गली गली जाने से महलों में पली, पंखे जो गई चली, मीरा राणी दीवानी. भक्तीसाठी पागल झालं पाहिजे. पागल आपण पागल होत नाही. आपल्या कपड्याची इस्त्री मोडून देत नाही आपण अजिबात. आपली प्रतिष्ठा कमी होऊन देत नाही, आपली किंमत कमी होऊन देत नाही आपण. भक्तीसाठी नामदेवराय झालं पाहिजे. गेले याचे मनुष्यपण गेले. नामदेवराय निर्लज्ज होते, निर्लज्ज. आणि नामदेवरांचे सगळे पाहुणे त्यांना हसत होते. गण आणि गोत्रज का गेले याचे. बस माणसात नाही. उगं फिरतंय मी नाही घेऊन कुठे बी. आणि असं कुठं होतं काय? ही अवस्था आहे. तर तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे घोटी आमच्या जीवनामध्ये विषाचा प्रसंग आला तरी घेणार, आणि अमृताचा